भाजपवाल्यांनो सत्तेचा ताम्रपट घेऊन आले नाही, तुम्हालाही विरोधात बसावं लागेल हे लक्षात ठेवा. राजू शेट्टी. कायदा धाब्यावर बसून सत्ता मिळवण्याची प्रवृत्ती घातक आहे. तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाही, कधीतरी तुम्हालाही विरोधात जावं लागेल. त्यावेळी तुमची अवस्था काय होईल हे लक्षात ठेवा, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपला दिला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनावर आणि सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणावरून राजू शेट्टी यांनी भाजपावर टीका केली. तसेच बाजार समितीच्या त्रिभाजनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. ते सांगली येथे बोलत होते. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचं त्रिभाजन करायला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पहिल्यापासूनच विरोध राहिलेला आहे. याचं कारण त्रिभाजन झाल्यानंतर सांगलीची बाजारपेठ सक्षम होईल, परंतु जत आणि कवटेमंकाळ मात्र सक्षमपणानं चालणार नाहीत आणि त्यामुळे नुकसान होणार आहे ते शेतकऱ्यांचं होणार आहे. आणि त्यामुळे त्रिभाजन करण्याची गरज नव्हती. परंतु जर बाजार समिती आपल्या ताब्यात आली नाही तर मग ती कुणाच्याच ताब्यात जाता कामा नये. ही जी विकृत मनोवृत्ती सरकारची आहे त्या मनोवृत्तीतून हे त्रिभाजन केलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळं आणि जे आता संचालक मंडळ सत्तेत आहे त्यांनी सुद्धा त्रिभाजन होईपर्यंत वाट बघितली. खरं तर त्याच्या आधीच त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावला पाहिजे होते, परंतु तेही कुठेतरी कमी पडलेले आहेत. परंतु या त्रिभाजनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध आहे. जिल्हा परिषदेमध्ये पराभव झाला म्हणून सूडबुद्धीनं हे केलंय का? खरं तर अनेक ठिकाणी पराभव होण्याच्या पात्रतेचेच ते आहेत. साताऱ्यामध्ये मंत्र्यांच्या मध्येच फ्रीस्टाईल हाणामारी झालेली आपण सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे. काही करा, कायदा धाब्यावर बसवा, परंतु सत्ता मिळवा ही जी प्रवृत्ती आहे ही घातक आहे. आणि आज भारतीय जनता पक्षाचे नेते हे विसरतात, कधी काळी ते विरोधी पक्षात होते आणि त्यांनी काय सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाहीत. कधीतरी भविष्यातही त्यांना विरोधी पक्षात जावं लागणार आहे. त्यावेळी त्यांची अवस्था काय होईल याचाही विचार त्यांनी करून ठेवावा. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.